प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये कुंभ होईल तर जवळपास 20 कोटी भाविक कुंभमेळ्याला भेट देतील, रवींद्रपुरी महाराज यांची माहिती। धुळ्यामध्ये तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू तर तूर खरेदी नोंदणी करता 15 दिवसांची मुदतवाढ। धुळे आणि नंदुरबारमध्ये 13 ठिकाणी तुरीचे खरेदी केंद्र सुरू। नंदुरबारमधील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या निधीला राज्य सरकारकडून मंजुरी नाही, शासनानं निधीला तात्काळ मंजुरी देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा भाजीपाल्यावर परिणाम। तापमानामुळे आता भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर वाढले तर दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका। भिवंडीमध्ये खाडीतील प्रदूषित पाण्यात पालेभाज्यांची शेती तर खोणी पुलाजवळ पालक, मेथी, माठ अशा भाज्यांची शेती। घाण पाण्यामध्ये भाज्या पिकवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। विहिरीतनं तिसरा हंडा पाणी घेतल्यास आता 100 रुपये दंड। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुण्याच्या खेडमधील परसुल या ग्रामपंचायतीचा अजब निर्णय। पाणी टंचाईच्या भीषण संकटामध्ये गावकऱ्यांवर सध्या पाण्यावर सुद्धा निर्बंध। नंदुरबारमधील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी जलसंपदा विभागानं लावले बॅनर्स। नंदुरबारमध्ये पाणी टंचाई, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। धुळ्यातील डेडरगाव या तलावामध्ये 80 FCMT एवढा जलसाठा तर मे अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचं प्रशासनासमोर आव्हान। बदलापूरच्या उल्हास नदीला जलपर्णीचा वेढा। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी नदी जलपर्णीच्या विळख्यात। नदीची पाणी पातळी कमी होण्याची यामुळे भीती। अकोला शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित। दिवसभरात 5 ते 6 वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती। ऐन उन्हाळ्यामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक त्रस्त। जळगावातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयामध्ये जागतिक रंगभूमी दिन साजरा। चित्रकला स्पर्धा, नाट्यछटा, सादरीकरण आणि बालक सुसंवादानं कार्यक्रम रंगला। ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानकडून ठाणे मुक्ती दिन साजरा। मध्यवर्ती कारागृहात वास्तू संग्रहालय तयार करण्यात येणार, आमदार संजय केळकरांची माहिती। पनवेल पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत केले तर 18,38,000पेक्षा जास्त किमतीचे 67 मोबाईल हस्तगत चोरट्यांकडून हस्तगत तर मूळ मालकांनी पोलिसांचे मानले आभार। रेकॉर्डवरील तडीपार गुंडांकडून 1 पिस्टल, 3 काडतुसं जप्त। पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई। तडीपार आरोपी खंडू म्हात्रे पोलिसांच्या ताब्यात। धुळे पोलिसांनी गुंड टिंकू बडगुजरची धिंड काढली तर टिंकू बडगुजरवर शहरातील 4 पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल। 8 दिवसांपूर्वीच तरुणांना बेदम मारहाण केली होती। अंबरनाथच्या उसाटणे गावामध्ये चिमुकल्यावर माकडाचा हल्ला। माकडाच्या हल्ल्यात 2.5 वर्षाचा हा चिमुकला जखमी। माकडांचा उच्छाद कमी करण्यासाठी वन विभागानं प्रयत्न करण्याची मागणी। आफ्रिकेच्या समुद्री चाच्यांच्या जहाजावर आता हल्ला तर हल्ला करून 10 खलाशांचं अपहरण। रत्नागिरीच्या दोघांचा समावेश। मुलांना सोडवा, कुटुंबाची सरकारकडे मागणी। जळगावात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। आरोपीवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा। नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। चंद्रपूरच्या नागभीडजवळ सायफाटा या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात। अपघातामध्ये 7 जण गंभीर जखमी, 16 जण किरकोळ जखमी। जळगावच्या पोलीस हेडक्वार्टर या परिसरामध्ये शौचालयाच्या चेंबरमध्ये गाय पडल्याची घटना तर गायीला शौचालयाच्या चेंबरमधून सुखरूप बाहेर काढलं। अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन। नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ RSSचा अजेंडा चालवतोय। पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना विचारला जाब तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा RSSशी काहीही संबंध नसल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण। नंदुरबारमध्ये सुट्टीच्या दिवशी सुद्धा वीज बिल भरणा सुरू राहणार तर मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे वीज बिल भरणा हा सुरू ठेवण्याचा निर्णय। वीज बिल भरणा सुरू असल्यामुळे आर्थिक फायदा होणार। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक। पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। शहरातील शांतता कमिटीचे सदस्य यासह विविध पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती। भंडाऱ्यातील अल्पसंख्याक हॉस्टेल संदर्भात आता महामंडळाचे अध्यक्ष संतप्त। हॉस्टेल तयार होऊन 20 वर्ष झाले मात्र अजूनपर्यंत हस्तांतरण नाही। 7 दिवसात अहवाल सादर करा, अध्यक्ष ललित गांधींचे निर्देश। पुण्यातील वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी तर पोलिसांची माहिती। वाहतूक कोंडी 53% कमी झाल्याचा पोलिसांचा दावा। वाहतुकीच्या वेगात आता 10.44% वाढ। सोलापूरच्या करमाळामध्ये प्रभारी अभियंत्याला 20,000ची लाच घेताना पकडलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। प्रभारी उपअभियंत्यांवर गुन्हा दाखल। मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे प्रवेश मिळणार। डीजी प्रवेश नावाच्या ॲपवर नोंदणी करून प्रवेश घेता येणार तर अधिकारी आणि कर्मचारी तसंच इतर नागरिकांना ॲपद्वारे प्रवेश मिळेल।
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरच्या आज एसी लोकल रद्द, तर आज एकूण 17 एसी लोकल रद्द राहणार, त्यामुळे प्रवाशांचा संताप. रेल्वे स्थानकावर कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत घोषणा. रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नवीन नियमावली. मुंबईच्या दादरमधील शिवाजी नाट्य मंदिराचं नामांतर आता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असं होणार, तर आधीच्या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात होता. नवी मुंबईला सुद्धा बेकायदा बांधकामांचा विळखा. बेकायदेशीर बांधकाम हटवणं हे महापालिकेचं कर्तव्य. बांधकामांचं सर्वेक्षण करून 4 महिन्यात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश. माहिती आणि जनसंपर्क विभाग राज्यामध्ये 200 एलईडी होर्डिंग लावणार, तर 200 पैकी 140 होर्डिंग्स एसटी महामंडळाच्या आगारात बसवल्या जाणार. डीजीआयपीआरनं एसटी महामंडळाला विश्वासात घेतलं नाही, बर्गेंचा आरोप. तर या संदर्भात माहिती नसल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचं काम मार्चपासून सुरू, तर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे यांची माहिती. संभाव्य धोके नुकसान टाळण्यासाठी ठाणे पालिकेचं नियोजन. मुंबई गुन्हे शाखेकडून चेंबूर परिसरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. हिरालाल चौधरी आणि अफ्ताब अन्सारी या दलालांना अटक. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 4 महिलांची सुटका. खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये 18 सुवर्णांसह आता महाराष्ट्र पद तालिकेत 5व्या स्थानी. 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य पदकांची लयलूट. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला बजेट वादात सापडण्याची चिन्ह. बजेटची आगाऊ प्रत न देताच मनमानीकारक पद्धतीनं मंजूर बजेट केल्याची माहिती. तर आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचा आरोप. बजेट रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या युवासेनेची मुंबई हायकोर्टात धाव. वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिलाय याची अडचण. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंग राजेंचा टोला. तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का, ठाकरेंचा सवाल. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटवू. संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा. रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन. संभाजीराजे भोसले बोलतात, ते 100% चूक. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे, संभाजी भिडेंचं विधान. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. पुरुष पोलीस अधिकारी सुद्धा वारंवार अत्याचाराबाबत विचारत होते. स्वारगेटमधल्या पीडितेचे गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी. स्वारगेट बलात्कार पीडितेनं केलेले खुलासे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. आरोपींची सखोल चौकशी होण्याची आता गरज. राज्य सरकार या पत्राची गंभीर दखल घेईल अशी अपेक्षा, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असाही इशारा. स्वारगेट प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणं गरजेचं. पीडितेची वैद्यकीय तपासणी पुरुष अधिकाऱ्यांकडून होणं चुकीचं. पीडितेला योग्य सरकारी वकील द्यावा, तृप्ती देसाईंची मागणी. तानाजी सावंतांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. तर राहुल मोटेंनी तानाजी सावंतांच्या निवडीला आव्हान दिलं. निवडणुकीच्या वेळी बचत गटांना पैसे वाटल्याचाही आरोप. आमदार संजय केणेकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. केणेकरांनी सहपरिवार घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकरांची हजेरी. नार्वेकर आणि शेलारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना. नार्वेकरांनी केलेल्या गोलंदाजीवर आशिष शेलार यांची विकेट. योगेश पांचाळ प्रकरणी भारतानं इराणकडे निषेध नोंदवला. तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची राज्यसभेत माहिती. खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नावर विदेश मंत्र्यांची माहिती. योगेश पांचाळ यांना इराणमध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं होतं.